नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपण पाहताय योगेश दिंडे व्लॉग्स 999. आपण आता तुम्ही आता पाहताय हा माईन मुळा आहे. याचं लोणचं करतात आणि आता आपण जे विक्रेते आहेत त्यांचं नाव विचारूया. नमस्कार काकी, तुमचं नाव काय आहे? सया रघुनाथ मरगर. हां, मोठ्याने जरा. सया रघुनाथ मरगर. ओके. हे म्हणजे माईन मुळा आहे ना? होय. तर दाखवा जरा, म्हणजे नेमकं काय लोणचं कसं करतात ते वगैरे जरा माहिती सांगा जरा. हे माईन मळ्याचं वरनं सालप काढायचं, बारीक चिरायचं, नाही म्हणजे आधी म्हणजे कृती सांगा, स्टेप बाय स्टेप सांगा. भिजत घालायचं. किती वेळ घालायचं भिजत? तासभर भिजत घालायचं. 1 तासभर. ह्याच्यावरचं सालप काढायचं, साल काढायची. साल काढायचं, बारीक तुकडं करायचं. हां. हळद मीठ लावून पाणी निथळून काढायचं आणि नंतर याला साधं पाणी की साधंच की आपलं पाणी, साधं गरम पाणी वगैरे नाही? नाही. आणि परत याला मोहरीची डाळ, मोहरी, हिंग, हां, परत चटणी पावडर हां. आणि मसाला त्याचा. मसाला कसला? किंवा आपल्याला लोणच्याला वापरतात तेच. लोणच्याचा मसाला. तर काय करायचं? ते घालायचं, तेल घालायचं, तेल गरम करायचं, गार करायचं आणि ह्याच्यात मिक्स करायचं. कच्चं तेल घालायचं की नाही, उकळून घालायचं. उकळून तेल घालायचं? उकळून गार करून घालायचं. उकळून गार करून घालायचं, गरम घालायचं नाही? नाही नाही नाही, शिजवून काढशील त्याला मग. हां, शिजवायचं नाही. मग ते आणि पुढे काय करायचं? पुढं नाही, खायचं. घातल्याबरोबर खाल्ल्याचं तरी चालतं, छान लागतं ते. हो. त्याचं काय म्हणजे चांगलं कशा म्हणजे उपयोग काय त्याचे? आता थंडीच्या दिवसात छान खायला येईल. थंडीच्या दिवसात? थंडीच्या दिवसामध्ये खाल्लं मग काय होतं? म्हणजे ह्याच्यात मग जिमणीत उगवलेलं असतं. हां हां. उघड टाकलेलं जिमणीत असतं. ह्या तो कुठे मिळतं? या कुठल्या भागात मिळतात हे माईन मुळा? तरी इकडं कर्नाटकमध्ये मिळतं. तुम्ही कर्नाटकमधून आणता? नाही, होय, कर्नाटकमध्ये कर्नाटकमधून इकडे येतं? येतं. कसं किलो आहे ते? हे 120 रुपये, 100 रुपयाला देतो. 100 रुपये किलो. मग हे तुम्ही जरा हातात घेऊन दाखवता हे नेमकं कसं आहे? हे पाहू शकता. हे अशा प्रकारे याचं लोणचं होतं. हे एवढंच असतं की याच्यापेक्षा मोठं असतं? नाही, एवढंच असतं. एवढंच असतं. ओके, धन्यवाद. तुम्ही छान माहिती दिली. लोणचं करायचं, अजून काय करतात या माईन मुळ्याचं? मग काय करायचं? नाही, माईन मुळ्याचं अजून लोणचं करतात, अजून काय करतात? मग नाही करत काय. काही नाही, फक्त लोणचं. तुम्ही किती वर्ष व्यवसाय करता? झालं आता लय वर्ष झालं. आता ते वर्षाचं किती सांगू मी आता तुम्हाला. हां, म्हणजे लहानपणापासून? तरी आता 60-70 वय असेल माझं. म्हणजे 60-70 वय आहे. वाटत नाही. मुलं नातवंड आलेत की. नातवंड पण आहेत काय? हो, हां. मुलगीची आहेत, मुलग्याची आहेत. बरं बरं. तुम्ही कोल्हापूरचेच? कोल्हापूर. बरं, छान वाटलं तुम्ही माहिती सांगितली अशा प्रकारे. तुम्ही आता इकडे या आणि जो माईन मुळा आहे, जो औषधी आहेत, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे. त्याचे अनेक बेनिफिट्स तुम्ही गुगलवर बघू शकता. माईन मुळ्याचं लोणचं हे फार छान असतं आणि काकीने आम्हाला माहिती दिली आहे. माहिती दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. थँक्यू. आपण आता कपिल तीर्थ मार्केटमध्ये आहोत. यांच्याकडे हरभरा पण आहे. हा हरभरा कसा आहे? हरभरा 50ला पावशेर. 50ला पावशेर. 10 रुपये पेंडी आहे. 10 रुपये पेंडी. ओके, थँक्यू. आम्ही पण